पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून या गाठ, सुखी संसाराची सोडून या गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. माऊली, हे गाणं ऐकल्यावर किंवा म्हटल्यावर क्षणभर असं आपल्याला वाटतं की आपण पंढरपूरच्या वारीमध्ये चालत आहोत, सहभागी झालेले आहोत. आज आहे आषाढी एकादशी. सर्वांनाच कामाधंद्याच्या व्यापातून किंवा नोकरीधंद्याच्या व्यापातून पंढरपूरला जाणं शक्य नसतं, तर त्यांच्यासाठी आम्ही आज खास घेऊन आलेलो आहोत. चौलमधील काही विठोबा मंदिर आहेत त्यांचं दर्शन घडवणार आहोत आणि सोबतच रेवदंडा येथील प्राथमिक शाळेत जाऊन छोट्या मुलांची दिंडी पाहणार आहोत आणि त्या दिंडीत सहभागी होणार आहोत. तर पाहत रहा अलिबाग सफर. रेवदंड्यातील मंदिरामध्ये जाणार आहोत आणि तिथे दर्शन घेणार आहोत. आहोत रामेश्वर मंदिर येथे आणि येथील रामेश्वर मंदिर शेजारी असणारं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर, तिथे आपण जाऊन दर्शन घेणार आहोत. पोखराड पूल भरलेली आहे आणि इथे सर्वजण पोहण्याचा आनंद घेत आहेत. चला आपण जाऊया आता विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला. चौल रामेश्वर येथील विठोबा रुक्मिणीची मूर्ती. अलिबाग चौल मार्गावर असलेलं हे चौलमळा गावातील विठोबा मंदिर. तर चला आता आपण पाहूया, या मंदिरातील दर्शन घेऊया. मंदिर साधंसंच आहे, पण आतील विठोबाची मूर्ती, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती अत्यंत विलोभनीय सुंदर आहे. रेवदंडा प्राथमिक शाळेतील दिंडी पाहायला जाणार आहोत आणि त्या दिंडीचा आनंद घेणार आहोत.
नमस्कार. दरवर्षी ही वारी आपली इथे येते. सर्व शिक्षक, प्रिन्सिपल सर्वांचं अभिनंदन की ही संस्कृती तुम्ही सगळेजण जपताय, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं अभिनंदन. ही संस्कृती तुम्ही जपताय ते खूप मोठी आहे. खूप लोक पंढरीला जातात, खूप दूर दूर जातात, पण आपल्या गावातली जी मुलं सुंदर रॅली करतात ना, त्याला सपोर्ट करायचं राहूनच जात आहे. सो खूप बरं वाटतं की ही दिंडी निघते आणि सर्व शिक्षकांचे, पॅरेंट्सचे सगळ्यांचे आभार की सर खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तिथे उभे आहेत ना, त्या दिंडीसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. त्या बाद आहे. अरे आपण पंढरीला नाही जाऊ शकत, दिंडी साक्षात तुमच्या इथे अवतरलेली आहे. त्याचं स्वागत नक्कीच तुम्ही करायचं आहे. ओके, सो ग्रेट. असाच उपक्रम या शाळेसाठी शाळेने करावा आणि हे समजा उपक्रम असाच करत निमित्ताने आपण चौलमधील विविध विठ्ठल मंदिरांना भेट दिली. तसेच शाळेतील मुलांच्या ज्या दिंड्या निघालेल्या होत्या त्याच्यात सहभागी झालो. खूप मजा वाटली, खूप आनंद वाटला हे सर्व पाहून. आणि एक सांगू का मंडळी, समजा तुम्हाला पंढरपूरला जाता नाही आलं किंवा वारीला जाता नाही आलं तर त्याची खंत बाळगू नका, मनाला दुःख करून घेऊ नका. खरी पंढरी आणि खरा विठ्ठल आणि रखुमाई हे आपल्या घरीच आहेत. ते म्हणजे आपले आई वडील. त्यांना जपा, त्यांना सांभाळा मनापासून. आणि तरच हे सर्व केल्याच्या नंतर पांडुरंग परमात्मा खरंच तुम्हाला पावेल, तुमच्यावर प्रसन्न होईल. आणि ह्यातच आपल्या आयुष्याची खरी वारी सफल झाल्याचं पुण्य आपल्याला लाभेल. रामकृष्ण हरी.